नेक्स्ट पॉइंट बघा. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स. अरिल हॅलाइड्स मध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बद्दल डिस्कशन आहे. आता या ठिकाणी बघा काय म्हटलंय. अरिल हॅलाइड्स शो लो रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. म्हणजे या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये अरिल हॅलाइड्सची रिएक्टिव्हिटी कमी आहे. द लो रिएक्टिव्हिटी ऑफ अरिल हॅलाइड्स इज ड्यू टू फर्स्ट पॉइंट रेझोनन्स इफेक्ट and second point sp2 hybridized state of carbon. हे दोन पहिल्यांदा रिझन्स लक्षात ठेवा. कशामुळं लो रिएक्टिव्हिटी आहे तर एक आहे रेझोनन्स इफेक्ट, दुसरा आहे sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ दॅट कार्बन, कारण तो कार्बन डबल बॉन्डेड असतो. वन ऑफ द लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन हॅलोजन ॲटम is in conjugation with pi electrons of the ring. या हॅलोजन वरती ज्या काही इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत तिथं दाखवलेले आहेत बघा, 3 इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत. या 3 पैकी एक इलेक्ट्रॉन पेअर या संपूर्ण स्ट्रक्चर मध्ये फिरत राहते, फिरू शकते ती. त्याला त्यांनी शब्द प्रयोग काय वापरलाय, इट इज इन कॉन्ज्युगेशन विथ पाय इलेक्ट्रॉन्स इन द रिंग. याच्यामध्ये जे डबल बॉन्ड आहे त्याच्यातला एक सिग्मा बॉन्ड असतो, एक पाय बॉन्ड असतो. तर ते जे पाय बॉन्ड मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याशी या हॅलोजन वरती असलेल्या इलेक्ट्रॉन पेअर्स पैकी एक इलेक्ट्रॉन पेअर कॉन्ज्युगेशन मध्ये असते. तर एक काय प्रकार आहे सगळा कॉन्ज्युगेशन म्हणजे नेमकं कशा पद्धतीने त्यांनी घेतलेलं आहे ते जरा बघूया आपण. तर ही जी बेन्झीन रिंग आहे तर या क्लोरीन वरती एकूण 3 इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत. मग ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे खाली येते, त्यामुळे काय होतं, इथं जो सिंगल बॉन्ड आहे त्याचं कन्व्हर्शन डबल बॉन्ड मध्ये होतं. ही इलेक्ट्रॉन पेअर इथं खाली आली की इथं सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड म्हणजे इथं 4 इलेक्ट्रॉन होणार. इथं पण डबल बॉन्ड आहे शेजारी, तिथं पण 4 इलेक्ट्रॉन होणार. मग इथं फोर्स ऑफ रिपल्शन होतं आणि इलेक्ट्रॉन पेअर पुढच्या कार्बनकडे शिफ्ट होते आणि मग तुम्हाला पुढचं स्ट्रक्चर मिळतं. त्याच्यात हे स्ट्रक्चर्स एकदा मांडून बघा, म्हणजे मग तुम्हाला ती इलेक्ट्रॉन पेअर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं फिरते ते लक्षात येईल. त्याच्यातली एक इलेक्ट्रॉन पेअर कमी होणार, त्यामुळे क्लोरीन वरती पॉझिटिव्ह चार्ज लिहा. इथं सिंगलचा डबल बॉन्ड होणार, इथला डबल बॉन्ड तसाच, इथला डबल बॉन्ड तसाच होईल. इथली इलेक्ट्रॉन पेअर या कार्बन वरती आल्यामुळे हा कार्बन निगेटिव्हली चार्जड होणार. आता ही इलेक्ट्रॉन पेअर इथे येणार, त्यामुळे हा जो सिंगल बॉन्ड आहे त्या ठिकाणी डबल बॉन्ड होणार. शेजारी शेजारी डबल बॉन्ड आले की परत फोर्स ऑफ रिपल्शन होणार. ही इलेक्ट्रॉन पेअर या कार्बन वरती येईल, त्यामुळे पुढचं स्ट्रक्चर आता इकडे काही चेंज होणार नाहीये. हे क्लोरीन हे आहे असंच. ही इलेक्ट्रॉन पेअर इथं खाली येईल, त्यामुळे इथं डबल बॉन्ड येणार. ही इलेक्ट्रॉन पेअर पुढे आली त्यामुळे इथं मायनस साइन येणार. ही इलेक्ट्रॉन पेअर आहे अशीच राहील. बघा लक्षात येते. आता ही इलेक्ट्रॉन पेअर परत इथं पुढे येणार, त्यामुळे इथली इलेक्ट्रॉन पेअर पुढच्या कार्बन वरती शिफ्ट होणार. तुम्हाला पुढचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी मिळेल. मग हे समजून घ्या व्यवस्थित, हे फार महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. एक डबल बॉन्ड चुकलेले आहेत माझे, इथनं सुरुवात करतोय. क्लोरीन प्लस पॉझिटिव्ह चार्ज, इथं डबल बॉन्ड, पुढचा डबल बॉन्ड इथे येईल, इथला डबल बॉन्ड निघून जाईल, इथं मायनस साइन येईल. आता ही इलेक्ट्रॉन पेअर इथे येणार आणि हा जो डबल बॉन्ड आहे वरती क्लोरीनला अटॅच्ड
त्याची इलेक्ट्रॉन पेअर परत वरती शिफ्ट केली. इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं इलेक्ट्रॉन पेअर आल्यामुळे इथं डबल बॉन्ड होणार. ही इलेक्ट्रॉन पेअर वरती क्लोरीन कडे जाणार, त्यामुळे हा क्लोरीन सिंगल बॉन्डेड होणार आता. आणि याची याला इलेक्ट्रॉन पेअर परत मिळालेली आहे, त्यामुळे ते पॉझिटिव्ह चार्ज जो होता तो निघून जाईल. या पद्धतीनं सगळे स्ट्रक्चर्स मिळतील. मग ही क्लोरीनची इलेक्ट्रॉन पेअर आणि ह्या डबल बॉन्ड मधल्या पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर, दे आर इन कॉन्ज्युगेशन, म्हणून त्याला या पद्धतीनं म्हणतात. कॉन्ज्युगेशनचा अर्थ ह्या स्ट्रक्चर्स मधून तुम्हाला कळेल. इलेक्ट्रॉन पेअर या संपूर्ण बेन्झिन रिंग मध्ये कशा पद्धतीनं फिरू शकते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय होते बघा, ह्या 3 स्ट्रक्चर्स मध्ये बघा, 2, 3 आणि 4 मध्ये या सर्व ठिकाणी या क्लोरीनला डबल बॉन्ड आलेला आहे. त्यामुळं हा कार्बन आणि हा क्लोरीन यांच्यातला डबल बॉन्ड आहे, म्हणजेच हा कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड होणार आहे. त्यामुळं डबल बॉन्ड आल्यामुळं ही बॉन्ड लेंथ कमी होते. बॉन्ड लेंथ कमी झाली की तो बॉन्ड जास्त स्ट्रॉंग होतो आणि तो बॉन्ड सहजासहजी ब्रेक होत नाही. आता ह्यानी एक्सप्लेनेशन मध्ये काय काय सांगितले ते बघा. डिफरंट रेझोनन्स स्ट्रक्चर्स फॉर क्लोरोबेन्झिन आर ॲज शोन. ते आता आपण काढून पण बघितलेले आहेत. रेझोनन्स स्ट्रक्चर्स 2, 3 and 4 they show double bond character to कार्बन क्लोरीन बॉन्ड. ते पण मार्क करून मी दाखवलेलं आहे आता तुम्हाला. सेकंड, थर्ड, फोर्थ मध्ये कार्बन आणि क्लोरीन मध्ये डबल बॉन्ड आहे. दस कार्बन क्लोरीन बॉन्ड इन क्लोरोबेन्झिन is stronger and shorter than chloroalkane molecule CCl बॉन्ड लेंथ. म्हणजे त्यांनी कशाशी कम्पेअर केले बघा, अरिल हलाइड आणि अल्किल हलाइड यांच्याशी कम्पेअर केले. मग अरिल हलाइड मध्ये कार्बन आणि क्लोरीन मध्ये डबल बॉन्ड आहे. अल्किल हलाइड मध्ये कार्बन आणि क्लोरीन मध्ये फक्त सिंगल बॉन्डच असतो. त्यामुळे डबल बॉन्ड जास्त स्ट्रॉंग असतो, त्याची बॉन्ड लेंथ कमी असते. मग त्याने व्हॅल्यूज पण सांगितलेले आहेत. सांगितलेलं आहे बघा, CCl, मी फक्त CL इथे लिहितो. CCl बॉन्ड लेंथ इन क्लोरोबेन्झिन इज 169 पिकोमीटर, इथली व्हॅल्यू आहे. ॲज कम्पेअर्ड टू CCl बॉन्ड लेंथ इन अल्किल क्लोराइड 178, इथं 178 पिकोमीटर आहे, तर इथं 169 पिकोमीटर आहे. हेन्स इट इज डिफिकल्ट टू ब्रेक. मग बॉन्ड लेंथ जिथं कमी असते तो बॉन्ड जास्त स्ट्रॉंग असतो आणि तो बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी खर्च करावी लागते. त्याच्या पुढचा पॉइंट बघा, फिनाइल कॅटायन प्रोड्युस्ड ड्यू टू सेल्फ आयोनायझेशन ऑफ हॅलोअरिन विल नॉट बी स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स. याच्यातून जो फिनाइल कॅटायन प्रोड्यूस होईल ड्यू टू सेल्फ आयोनायझेशन ऑफ हॅलोअरिन will not be stabilized by resonance. आता फिनाइल कॅटायन म्हटलंय ते. आता हा पूर्ण हॅलोजन काढल्यानंतरच मग तो तुम्हाला फिनाइलचा कॅटायन बघायला मिळेल. त्याचं काय स्ट्रक्चर आपल्याला त्यांनी इथं कुठं दिलेलं नाही, ते लक्षात ठेवा. जो काही फिनाइल कॅटायन असेल, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज, प्रोड्युस्ड ड्यू टू सेल्फ आयोनायझेशन ऑफ हॅलोअरिन, त्याच हॅलोअरिनचं सेल्फ आयोनायझेशन झालं, त्याच्यातून हॅलोजन निघून गेला की मग काय होईल, इथं तुम्हाला अशा पद्धतीनं फिनाइल कॅटायन बघायला मिळेल. इट विल नॉट बी स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स, तो स्टेबल राहत नाही. हेन्स देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ SN1 मेकॅनिझम. त्यामुळे याच्यामध्ये SN1 मेकॅनिझम पॉसिबल नाही. कारण जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, SN1 मेकॅनिझम मध्ये हा कॅटायन फॉर्म होतो असं, आणि त्याच्यावरती OH मायनस कुणीकडूनही अटॅक करू शकतो. तर असला पॉझिटिव्हली चार्ज फिनाइल कॅटायन हा ह्या अरिल हलाइड्स मध्ये फॉर्म होऊ शकत नाही. तशा प्रकारच्या
कॅटायनला त्यांनी काय शब्द प्रयोग वापरलाय, फिनाइल कॅटायन. त्याच्यानंतर बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल इज ब्लॉक्ड बाय द एरोमॅटिक रिंग विच रूल्स आउट SN2 मेकॅनिझम. तिथं रिंग स्ट्रक्चर असल्यामुळं बॅक साइड अटॅक शक्य नाही. न्यूक्लिओफाइल बॅक साइडनं अटॅक करतो हे आपण SN2 मध्ये बघितलेलं होतं. त्यामुळे इथं SN2 पण पॉसिबल नाही. Thus, nucleophilic substitution reaction involving cleavage of CX bond in haloarine proceeds with difficulty. त्यामुळं या अरिल हलाइड्सच्या बाबतीत या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन सहजासहजी घडत नाहीत. However, presence of certain groups at certain positions activate हॅलोजन ऑफ अरिल हलाइड्स टुवर्ड्स सबस्टिट्यूशन. मात्र या स्ट्रक्चर्स मध्ये काही ठिकाणी सर्टन ग्रुप्स प्रेझेंट असतील तर मग मात्र त्याची रिएक्टिव्हिटी वाढते आणि मग तुम्हाला काही रिएक्शन्स त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्याच्यासाठी याच्यामधलं एक महत्वाचा सेक्शन आपल्याला लागणार आहे, जरा बघा. स्ट्रक्चर्स मधलं हे बाकी सगळं काढून टाकतोय. तुम्ही जर ही सगळी स्ट्रक्चर्स जर व्यवस्थित जर बघितले तर ही जी इलेक्ट्रॉन पेयर आहे, इथे एक दिसते, इथं पण दिसते आणि इथं पण दिसते. मग ह्या ज्या पोझिशन्स आहेत ह्या पोझिशन्स कुठल्या आहेत, ही पोझिशन आहे ऑर्थो, ही पोझिशन आहे पॅरा आणि ही पण पोझिशन आहे ऑर्थो. म्हणजे जर तुम्ही बेन्झिन रिंग जर कन्सिडर केली आणि इथं वरती जर हॅलोजन जोडलेला असेल तर इथं निगेटिव्ह चार्ज येऊ शकतो, इथं येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो. मग ह्या सगळ्या कुठल्या पोझिशन्स आहेत, ह्या दोन आहेत ऑर्थो पोझिशन आणि ह्या दोन आहेत, ही एक आहे पॅरा पोझिशन. त्यामुळं ही इलेक्ट्रॉन पेयर तुम्हाला पॅरा पोझिशनला अवेलेबल होऊ शकते, ऑर्थो आणि पॅरा पोझिशन. त्यामुळं पुढच्या सेक्शन मध्ये जेव्हा आपण यांच्या रिएक्शन्स बघतो त्यावेळेला आपलं असं लक्षात येईल की यांच्या बाबतीत म्हणजे अरिल हलाइड्सच्या बाबतीत तुम्हाला ऑर्थो आणि पॅराचे प्रोडक्ट जास्त प्रमाणात बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो पॅरा प्रोडक्ट आहे तो मेजर प्रोडक्ट आहे. त्यामुळे ह्याचं रिझन जे आहे ते रिझन या 5 स्ट्रक्चर्स मध्ये आहे. म्हणून हे मगाशी मी स्ट्रक्चर्स तुम्हाला काढून पण दाखवलेले आहेत. तुम्ही पण एकदा ते काढून बघा म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आता ऑर्थो आणि पॅराच्या ठिकाणी वेगवेगळे ग्रुप्स असल्यानंतर काय काय होते त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. मग इथं बघा सगळीकडे NO2 दाखवलेला आहे. मग NO2 हा इलेक्ट्रॉन ओढून घेणारा ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. नायट्रोजन ऑक्सिजन यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहेत. मग यांची संख्या जशी वाढेल तशी रिएक्शन इझी होत जाते. बघा, सो प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ऍट ऑर्थो अँड ऑर पॅरा पोझिशन ग्रेटली इन्क्रीजेस रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोअरिन टुवर्ड्स सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोजन. आता इथं बघा, इथं एकच NO2 आहे, याचं नाव आहे पी नायट्रोक्लोरोबेन्झिन, नाव लक्षात ठेवा. मग हे क्लोरीन इझिली इथनं निघतं आणि इथं OH जोडला जातो. बेन्झिन रिंगला OH जोडलं की त्याचं फिनॉल तयार होतं, याचं नाव आहे पी नायट्रोफिनॉल. रिएजंट काय काय बघा, NaOH वापरले, 433 केल्विन टेम्परेचर आहे आणि त्याचं ऍसिड हायड्रॉलिसिस करायचं. H3O+ म्हणजे ऍसिड हायड्रॉलिसिस. दुसऱ्या रिएक्शन मध्ये काय केले बघा, आता NO2 चे 2 ग्रुप आहेत, एक ऑर्थोला आहे एक पॅराला आहे. त्यामुळे आता इथं बघा काय आले, ऍक्वेस Na2CO3 वापरायचंय, मात्र टेम्परेचर कमी झालंय म्हणजे त्याची रिएक्टिव्हिटी वाढली. रिएक्शन तीच घडते, क्लोरीन काढून तिथं फक्त OH जोडायचं आहे. मग याचं नाव काय आहे, इथं क्लोरीनला मी 1 नंबर टाकतो, इथं 2, 3, 4, त्यामुळे ह्याचं नाव आहे 2,4 डायनायट्रोक्लोरोबेन्झिन. तसं इथं 1, 2, 3 हे 4, इथं काय येणार 2,4 डायनायट्रोफिनॉल येणार.
आता अजून एक संख्या वाढवतोय NO2 ची. बघा आता हे 2, हे 4 आणि हे 6 येणार. त्यामुळे ह्याचं नाव आहे 2,4,6 ट्राय नायट्रोक्लोरोबेन्झिन. इथं तसंच आहे, फक्त Clचं OH होतं. याचं नाव आहे 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. मग इथं काय म्हटले बघा, ग्रेटर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स ऍट ऑर्थो ऑर पॅरा पोझिशन ग्रेटर इज द रिएक्टिव्हिटी. जशी यांची संख्या वाढत जाईल तसं त्याची रिएक्टिव्हिटी वाढत जाते. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ऍट मेटा पोझिशन हॅज प्रॅक्टिकली नो इफेक्ट ऑन रिएक्टिव्हिटी. ह्याच NO2 ला जर तुम्ही मेटा पोझिशनला जर ठेवलं तर रिएक्टिव्हिटी मध्ये काहीही फरक पडत नाही. तर याच्याशी संबंधितच एक पॉइंट आहे. तर एकदा बोर्डाच्या परीक्षेला 3 मार्काला साधारणपणे याचं एक्सप्लेनेशन विचारून झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय त्यांना एक्सपेक्टेड आहे, हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स त्यांना एक्सपेक्टेड आहेत. आता बघा काय दिलेलं आहे त्यांनी पॉइंट. ऑकरन्स ऑफ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन in p-nitrochlorobenzene can be explained on the basis of resonance stabilization of the intermediate. म्हणजे या पी नायट्रोक्लोरोबेन्झिनच्या बाबतीत जी काही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन घडते त्याचं एक्सप्लेनेशन या रेझोनन्स स्टॅबिलायझेशन मधून त्यांनी दिलेलं आहे. मग इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा. पी नायट्रोक्लोरोबेन्झिन म्हटले म्हणजे विथ रिस्पेक्ट टू क्लोरीन ही पॅरा पोझिशन आहे. मग ज्या वेळेला हा OH मायनस इथे येऊन अटॅच होतो त्यावेळेला हे Cl आणि OH असे 2 बॉन्ड तयार होतात. साहजिकच इथं 2 बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. मग इथं 4 इलेक्ट्रॉन आणि शेजारी डबल बॉन्ड, ही इलेक्ट्रॉन पेअर पुढच्या कार्बनकडे शिफ्ट होते. आता इथं Cl पण जोडलेला आहे, OH पण जोडलेला आहे, असे 4 इलेक्ट्रॉन्स इथं आहेत. त्याच्या पुढे काय होतं, ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इथून खाली येते. साहजिकच त्यामुळे इथली इलेक्ट्रॉन पेअर पुढे शिफ्ट होणार. बघा लक्षात येते का. मग ती इलेक्ट्रॉन पेअर त्यांनी इकडं आतल्या बाजूला दाखवले बघा, ती इथं शिफ्ट होणार या कार्बनवर. त्यामुळं इथं डबल बॉन्ड येणार. बघा इथं डबल बॉन्ड आलेला आहे आणि हा जो नायट्रोजन आहे तो निगेटिव्हली चार्ज, ते इथे घेतले बघा. त्याच्यानंतर इकडे आहे. मग इथं नायट्रोजन वरती निगेटिव्ह चार्ज दाखवलाय, इथं डबल बॉन्ड दाखवलाय. आता हा निगेटिव्ह चार्ज इकडं खाली येतो आणि इथं डबल बॉन्ड, इथं सिंगल बॉन्ड जो आहे दिसतोय त्याचा डबल बॉन्ड होतो. मात्र याच्यामध्ये अजून काय फरक होतो बघा, इथं डबल बॉन्ड येणार त्यामुळे काय होणार, इथं 4 इलेक्ट्रॉन आणि इथं 4 इलेक्ट्रॉन आहेत बघा. त्यामुळे ही इलेक्ट्रॉन पेअर पुढे शिफ्ट होते. नेहमी लक्षात ठेवा, शेजारी शेजारी डबल बॉन्ड राहत नाही, कारण 4 इलेक्ट्रॉन शेजारी शेजारी आल्यामुळे फोर्स ऑफ रिपल्शन वाढतो. त्याच्यामुळं हा ऑक्सिजन निगेटिव्हली चार्जड होतो, ते इथं दाखवलेलं आहे. आणि इथला जो सिंगल बॉन्ड होता तो डबल बॉन्ड झाला. मग त्याच्या पुढे जायचं, ही इलेक्ट्रॉन पेअर परत येते इथं रिटर्न आणि इथला डबल बॉन्ड इकडं पुढे शिफ्ट होतो. बघा कशा पद्धतीने आहे. मग इथं डबल बॉन्ड झाला, ठीक आहे. ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट झाल्यामुळे इथं डबल बॉन्ड होणार. तो डबल बॉन्ड इथं आल्यामुळं बघा इथं डबल बॉन्ड येणार, इथं परत डबल बॉन्ड आहे ऑलरेडी, म्हणजे इथं 4 इलेक्ट्रॉन आहेत. ही इलेक्ट्रॉन पेअर इकडं वरती शिफ्ट होते, त्यामुळे इथं मायनस साईन येतं. आता ही इलेक्ट्रॉन पेअर इथे येणार आणि याच्यातून क्लोरीन बाजूला, ही इलेक्ट्रॉन पेअर क्लोरीनची क्लोरीनला मिळणार, क्लोरीन निघून जाणार, OH जोडला. त्यामुळे हे जे काही मध्ये 4 स्ट्रक्चर्स तयार झालेले आहेत ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत. त्याचा वापर करून याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. द रेझोनन्स स्ट्रक्चर 3 कुठं आहे ते बघा. इट शोज दॅट द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग नायट्रो ग्रुप इन द p पोझिशन एक्सटेंड्स द कॉन्ज्युगेशन. म्हणजे इथं जे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग नायट्रो ग्रुप जो आहे तो काय करतो, ह्या कॉन्ज्युगेशनला वाढवतो पुढे. कारण आधी काय व्हायचं, इथनं इलेक्ट्रॉन पेअर लगेच पुढे यायची, ती काय झाली, इलेक्ट्रॉन पेअर इथून इकडं खाली आली.
त्यामुळे हा नायट्रोजनचा सिंगलचा डबल बॉन्ड झाला. त्यामुळे इथला शेजारचा इलेक्ट्रॉन पेअर पुढे निघून गेला. त्यामुळे हा ऑक्सिजन निगेटिव्हली चार्जड झाला. त्यामुळे याच्यामध्ये आणखीन एक स्टेप वाढली, म्हणजेच इथं कॉन्ज्युगेशन एक्सटेंड झालेलं आहे. ॲज अ रिझल्ट द इंटरमिजिएट कार्बनियन इज बेटर स्टॅबिलाइज्ड. त्यामुळे हा जो कार्बन इथं तयार झालेला आहे तो निगेटिव्हली चार्जड कार्बन आहे. निगेटिव्हली चार्जड कार्बनला कार्बानियन असं म्हणतात. इट इज बेटर स्टॅबिलाइज्ड विच फेवर्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि त्याच्यामुळे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन त्याच्यामध्ये बघायला मिळते. नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन अरिल हॅलाइड्स. मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनला असं घेतात यस, जसं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनला यस एन लिहायचे तसं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनला यस ई लिहितात. अरिल हॅलाइड्स अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन स्लोली ॲज कम्पेअर्ड टू बेन्झिन. म्हणजे बेन्झिन पेक्षा अरिल हॅलाइड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स स्लोली कॅरी आउट करतात. इन रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ क्लोरोबेन्झिन इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज रिलेटिव्हली मोर ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. मग अशी मी ते दाखवले, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला एक्स्ट्राचा मायनस साइन येतो, म्हणजेच इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते. Therefore, incoming electrophilic group is more likely to attack at these positions. त्यामुळे जो इलेक्ट्रोफाईल येईल, ज्याला इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, तो याच पोझिशनला अटॅक करणार. बट ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स ॲट ऑर्थो पोझिशन पॅरा प्रोडक्ट युजली प्रिडॉमिनेट्स. पण ऑर्थो पोझिशनला स्टेरिक हिंड्रन्स असतं, म्हणजे तिथं सहजासहजी ते अटॅच होत नाही. कारण जर तुम्ही ही बेन्झिन रिंग जर कन्सिडर केली तर ऑलरेडी या ठिकाणी कुणीतरी असतं. मग ऑर्थोची पोझिशन जी आहे ती या ठिकाणी जवळ येते या क्लोरीनच्या. पॅरा पोझिशन कम्पॅरेटिव्हली लांब राहते, शिवाय सिमेट्रिक पण राहतं. त्यामुळे पॅरा पोझिशनचे जे प्रोडक्ट आहेत ते जास्त प्रमाणात बघायला मिळतात. इन हॅलो अरिन्स हॅलोजन ॲटम हॅज स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. हॅलो अरिन्स मध्ये हॅलोजन ॲटम स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करतात. कारण हे कोण आहेत? हॅलोजन्स आहेत. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, ते दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन्स ओढून घेणार, म्हणजेच तो स्ट्रॉंग निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. धिस डिॲक्टिवेट्स द रिंग. त्याच्यामुळं ती रिंग, त्या रिंगची ऍक्टिव्हिटी कमी होते. अँड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स दे ऑकर स्लोली. आणि त्यामुळं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ज्या आहेत त्या स्लोली घडतात. त्याचं कारण, रिझन जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यात आणखीन परत पुढे डिटेलमध्ये असं सांगितलंय, द निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ क्लोरीन इज मोर पॉवरफुल दॅन इट्स पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. म्हणजे या दोघांच्या मध्ये सुद्धा स्ट्रॉंगर इफेक्ट कोणता आहे? निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. देअरफोर क्लोरीन इज ऑर्थो पॅरा डिरेक्टिंग बट रिंग डिॲक्टिवेटिंग ग्रुप. त्यामुळे क्लोरीन हा ऑर्थो किंवा पॅरा डिरेक्टिंग जरी असला तरी तो रिंगची ऍक्टिव्हिटी कमी करतो. आता रिएक्शन्स बघूया. पहिली रिएक्शन आहे हॅलोजिनेशन. काय म्हटले बघा, इट इज कॅरिड आउट बाय रिएक्टिंग हॅलो अरिन विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ फेरिक सॉल्ट ॲज लेविस ऍसिड कॅटॅलिस्ट. क्लोरीन इथं जोडलाय, त्यामुळे ह्याची रिएक्टिव्हिटी कमी होते. मग त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला असे कॅटॅलिस्ट वगैरे वापरावे लागते. मग याच्यातून तुम्हाला प्रोडक्ट काय वापरली, तर अनहायड्रस फेरिक सॉल्ट वापरलेला आहे, फेरिक क्लोराईड. मग काय होणार, इथला एक हायड्रोजन काढून तिथं क्लोरीन जोडला जाईल, इथला हायड्रोजन काढून तिथं सुद्धा क्लोरीन जोडला जाईल. प्रोडक्ट तुम्हाला असे मिळते. मग दोन बेन्झिन रिंग दिसत आहेत म्हणून मी इथं दोन लिहितो.
शिवाय क्लोरीन बघा किती होत आहेत एकूण. हे क्लोरीन तर फिक्स आहेच. इथे क्लोरीन इथे क्लोरीन अटॅच झाला. मग इथं दोनच दाखवले त्यामुळे काही प्रश्नच नाही. पण 2 हायड्रोजन निघणार याच्यातून. आता क्लोरीन काउंट करा. हे 2 आणि हे 2 हे किती झाले, एकूण 4 झाले. इथं 2 आणि 2 4 आणि 2 6, म्हणजे इथं तुम्हाला ट्वाईस करावं लागेल. या पद्धतीने ती रिएक्शन बॅलन्स होईल. याचं नंबरिंग बघा, 1 2 3 4. हा आहे 1,4 डायक्लोरोबेन्झिन, म्हणजेच हा पी टाईप आहे, त्यामुळे तो मेजर प्रोडक्ट आहे. इथे येणार 1,2 डायक्लोरोबेन्झिन, हे ऑर्थो स्ट्रक्चर आहे, त्यामुळे हे मायनॉर प्रोडक्ट आहे. त्याच्या पुढचा पॉइंट बघा, नायट्रेशन. It is carried out by heating haloarine with concentrated HNO3 in presence of concentrated H2SO4. हे जरा कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. Concentrated HNO3 plus concentrated H2SO4 याला म्हणतात नायट्रेटिंग मिक्सचर. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. पण रिएक्शन लिहिताना मात्र HNO3 बरोबरच लिहायचे. HNO3 ला सुद्धा काय करायचंय, HO-NO2 असं मांडायचंय. दोन्ही पण ऍसिड्स कॉन्सन्ट्रेटेड घ्यायचे आहेत. मग याच्यात सुद्धा बघा, एक पॅरा पोझिशनचा एक हायड्रोजन काढा, ऑर्थो पोझिशनचा एक हायड्रोजन काढा, हे NO2 त्याला जोडून द्या. 2 बेन्झिन रिंग दिसत आहेत, त्यामुळे इथं ट्वाईस करून घ्या. 2 NO2 तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे इथं पण ट्वाईस करून घ्या. एकदा हिथं जोडायचं आहे, हिथं जोडलं तर ते ऑर्थो स्ट्रक्चर तयार होते, हिथं जोडलं तर हे पॅरा स्ट्रक्चर तयार होते. पॅरा स्ट्रक्चर मेजर आहे. आता हिथून एक हायड्रोजन बाहेर पडेल, हिथून एक हायड्रोजन बाहेर पडेल आणि याच्यातल्या OH बरोबर कंबाईन होईल. म्हणजेच हे काय होणार, ट्वाईस H2O हे याच्यातून बाहेर पडेल. ते पुढं आठवणीनं वाढवा. मग इथं याचं नाव कसं केलेलं आहे बघा त्यांनी, 1 2 3 आणि 4. 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झिन. तसं इथं 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झिन या पद्धतीनं आहे. अल्फाबेटिकली त्यांना इम्पॉर्टन्स द्या. त्याच्या पुढची रिएक्शन आहे सल्फोनेशन. मग याच्यामध्ये फ्युमिंग H2SO4 बरोबर त्याला हिट करायचं. फ्युमिंग म्हणजे त्याच्यातून वाफा बाहेर पडत असल्या पाहिजे. मग याच्यामध्ये सुद्धा ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन हे मिळतं. नावं लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये हे जे तयार होतं, हा कंपाऊंड क्लोरीनला सोडून द्या, हे ऍसिड आहे, बेन्झिन सल्फॉनिक ऍसिड आहे. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की हॅलोजन म्हणजे क्लोरीनला इम्पॉर्टन्स का ऍसिडला इम्पॉर्टन्स, तर इम्पॉर्टन्स आहे ऍसिडला. त्यामुळं ऍसिडला त्यांनी पेरेंट केलेलं आहे. त्याच्या बघून घ्या, बेन्झिन सल्फॉनिक ऍसिड जे आहे त्याला पेरेंट केले आणि त्यामुळे हिथं 1 नंबर आहे, इथं 2 नंबर आहे. त्यामुळे ह्याचं नाव काय आहे, 2 क्लोरो बेन्झिन सल्फॉनिक ऍसिड. तसं हिथं याला 1 नंबर तुम्ही दिलं तर 2 3 आणि 4 हे काय तयार होणार, 4 क्लोरो बेन्झिन सल्फॉनिक ऍसिड. हा पॅरा प्रोडक्ट आहे, हा ऑर्थो प्रोडक्ट आहे, त्यामुळे हा मेजर येणार. बघा कशा पद्धतीने आहेत. त्याच्या पुढची रिएक्शन, अनदर व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन, फ्रिडेल क्राफ्ट रिएक्शन. इट इज कॅरिड आउट बाय ट्रिएटिंग हॅलोअरिन विथ अल्किल क्लोराइड और ऍसिल क्लोराइड. हे नेहमी लक्षात ठेवा, रिएक्शन यांच्या बरोबरच आहे. अल्किल क्लोराइड, ऍसिल क्लोराइड in presence of anhydrous AlCl3 as a catalyst. त्यामुळे जिथं फ्रिडेल क्राफ्ट येईल तिथं हे सगळे घटक प्रेझेंट असणार. मग पहिली रिएक्शन बघा, अल्किल क्लोराइड बरोबर मिथिल क्लोराइड बरोबर रिएक्शन आहे. इथला एक हायड्रोजन काढा, इथला एक हायड्रोजन काढा आणि तिथं CH3 आणून जोडा. आता ह्याला सोडून देतो 1-2 मिनिटं, ह्याला बाजूला ठेवा. हे जे स्ट्रक्चर आहे हे टोल्युइनचं स्ट्रक्चर आहे. मग विथ रिस्पेक्ट टू धिस इथे 1 नंबर येणार, 1 क्लोरोटोल्युइन.
विथ रिस्पेक्ट टू धिस, याला आपण एक नंबर, इथं एक नंबर, इथं 2 येणार, इथं एक नंबर, इथं 2 येणार, इथं 2 पाहिजे. 2 क्लोरोटोल्युइन, हे बरोबर. 1 2 3 आणि 4, हे बघा इथं 4 क्लोरोटोल्युइन हे नाव आहे. त्यामुळे ह्याच्यातले बेसिक जे कंपाऊंड्स आहेत ते प्रॉपरली लक्षात ठेवा. आता ह्याला सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अरेंज करावं लागेल, कारण 2 बेन्झीन रिंग आहेत म्हणजे ट्वाइस करावं लागेल. इथनं हायड्रोजन बाहेर पडेल, इथनं हायड्रोजन बाहेर पडेल, म्हणजे हे किती होणार आहे, ट्वाइस HCl होणार आहे. बघा लक्षात येते का? मग तुम्हाला इथं ह्याला पण ट्वाइस करावं लागेल, तर हे बॅलन्स होईल. त्यामुळे ते प्रॉपरली बॅलन्स करा. ह्याने बॅलन्स्ड रिएक्शन्स दिलेल्या नाहीत, ते सगळं तुमचं तुम्हीच बॅलन्स करायचं आहे. त्याच्या पुढची जी रिएक्शन आहे ती रिएक्शन आहे ऍसिल क्लोराईडची, म्हणजेच ऍसिटिल क्लोराईड बरोबर रिएक्शन आहे, हे कायमच आहे. आता याच्यातलं काय करायचंय, याच्यामधलं Cl ला तेवढं काढायचं आणि याच्यातला हायड्रोजन काढायचा. तो हायड्रोजन आणि हे क्लोरीन असं मिळून HCl होईल, आणि हा जो पार्ट शिल्लक राहतोय COCH3 तो इथं आणून जोडायचा. ऑर्थोच्या ठिकाणी एकदा आणि पॅराच्या ठिकाणी. आता ह्याला जास्त इम्पॉर्टन्स नाही क्लोरीनला. हे जे आहे ह्याला म्हणतात ऍसिटोफिनॉल. मग ह्याला जर मी एक नंबर टाकलं तर इथं 2 नंबर येणार, म्हणून ह्याचं नाव आहे 2 क्लोरो ऍसिटोफिनॉल. तसं हिथं हे इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ह्याला एक नंबर टाका, 2 3 आणि 4, याचं नाव येणार 4 क्लोरो ऍसिटोफिनॉल. या पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे ट्वाइस घ्यावं लागेल, हे सुद्धा तुम्हाला इथं ट्वाइस घ्यावं लागेल. त्यामुळं आउटपुटला तुम्हाला इथं ट्वाइस HCl हे पण वाढवावं लागेल. या पद्धतीनं रिएक्शन्स आहेत, सगळ्या रिएक्शन्स विचारून झालेल्या आहेत, व्यवस्थित करा. नेक्स्ट पॉइंट बघा, uses and environmental effects of some polyhalogen compounds. एकदा परीक्षेमध्ये डायरेक्ट दोन्हीही विचारून झालेले आहेत. काही ठिकाणी MCQ मध्ये सुद्धा हे पॉइंट येऊन गेलेले आहेत, करून ठेवा व्यवस्थित. पहिला आहे डायक्लोरोमिथेन, त्याचंच नाव आहे मिथिलीन क्लोराईड, फॉर्म्युला आहे CH2Cl2. बघा काय काय सांगितलं. इट इज अ कलरलेस व्होलाटाईल लिक्विड विथ मॉडरेटली स्वीट अरोमा, म्हणजे त्याचा जो वास आहे तो गोड फिलिंग देतो तुम्हाला, म्हणजे जसं मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर जसा वास येतो तसं. इट्स ओव्हर एक्सपोजर, म्हणजे जर तुम्ही त्याच्या जास्त संपर्कात जर आला तर काय काय होऊ शकते बघ. डिझीनेस म्हणजे चक्कर येणे, फॅटिक म्हणजे थकवा, नॉसिया म्हणजे मळमळ होणे, हेडेक म्हणजे डोकेदुखी, ती माहिती आहे, नंबनेस, नंबनेस म्हणजे बधिरता, सुन्न होणे, आणि विकनेस अशक्तपणा, हे सगळे प्रकार त्याच्यातून घडू शकतात. हायली डेंजरस इफ कम्स इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ आईज, इट डॅमेजेस कॉर्निया, नेत्रपटल जे काही आहे त्याला ते डायरेक्ट डॅमेज करतं. इट इज युज्ड ॲज ए सॉल्व्हंट अँड ॲज ए प्रोपेलंट इन एरोसोल. ऍप्लिकेशन्स लक्षात ठेवा, सॉल्व्हंट म्हणून पण याचा वापर करतात, एरोसोल्स मध्ये प्रोपेलंट म्हणून त्याचा वापर करतात. त्याच्यात दुसरा कंपाऊंड आहे क्लोरोफॉर्म ट्रायक्लोरोमिथेन असं त्याला म्हणतात, CHCl3 हा त्याचा फॉर्म्युला. एक कलरलेस लिक्विड विथ पेक्युलियर स्वीट स्मेल, विशिष्ट प्रकारचा त्याला स्वीट स्मेल असतो, कलरलेस लिक्विड आहे. कॉजेस डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम, जी CNS आहे म्हणजे सगळ्या बॉडीला कंट्रोल करणारी जी सिस्टम आहे त्याला ती डिप्रेस करते. त्यामुळे हे जर डायरेक्ट जर नाकाला जर हे लावलं तुम्ही जास्त, थोड्या जास्त प्रमाणात घेऊन, तर मनुष्य बेशुद्ध पडू शकतो, इतक्या प्रमाणात ते CNS वरती परिणाम करतं. इनहेलिंग इट फॉर ए शॉर्ट टाइम कॉजेस फॅटिक, डिझीनेस, हेडेक. लॉंग एक्सपोजर मे अफेक्ट लिव्हर, लिव्हर वरती पण परिणाम करू शकतं. शिवाय हे सगळी नावं आता आपण हे बघितलेली आहेत, त्यांचे अर्थ पण सांगितलेले आहेत. हे सगळे प्रकार क्लोरोफॉर्म पासून होतात.
क्लोरोफॉर्म व्हेन एक्सपोज्ड टू एअर अँड लाईट फॉर्म्स ए पॉइझनस कंपाऊंड फॉस्जिन. क्लोरोफॉर्म जर तुम्ही एअर आणि लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आणलं तर तिथं फॉस्जिन तयार होतो. हा पॉइझनस कंपाऊंड आहे, विषारी गॅस आहे. हेन्स इट इज स्टोअर्ड इन डार्क कलर्ड एअर टाईट बॉटल्स. त्यामुळे हे साधारणपणे ब्राऊन कलरच्या, डार्क ब्राऊन कलरच्या बॉटल्समध्ये आणि एअर टाईट पद्धतीने त्यांना स्टोअर केलं जातं. इट इज युज्ड टू प्रिपेअर क्लोरोफ्लोरोमिथेन CCl2F2 असा त्याचा फॉर्म्युला आहे. हे रेफ्रिजरंट R22 म्हणजे रेफ्रिजरेटर मध्ये जो कूलिंग गॅस असतो त्याच्यासाठी हे वापरतात. युज्ड ॲज ए सॉल्व्हंट फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ नॅचरल प्रोडक्ट लाईक गम्स, फॅट्स, रेझिन्स. हे जे गम्स, फॅट्स, रेझिन्स आहेत यांना एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी, यांना सेपरेट मिळवण्यासाठी एक सॉल्व्हंट म्हणून त्याचा वापर होतो. युज्ड ॲज ए सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन. डायक्लोरोकार्बिनचा सोर्स म्हणून सुद्धा क्लोरोफॉर्मचा वापर होतो. त्याच्या पुढचा कंपाऊंड त्यांनी सांगितलेला आहे कार्बन टेट्राक्लोराइड. टेट्राक्लोरोमिथेन फॉर्म्युला आहे CCl4. ए कलरलेस लिक्विड विथ स्वीट स्मेल, ए ग्रीन हाऊस गॅस. नाव लक्षात ठेवा, काय आता पाठच करायचं, त्याला काही पर्याय नाहीये जास्त. व्हेरी युजफुल सॉल्व्हंट फॉर ऑइल्स, फॅट्स, रेझिन्स, सर्व्स ॲज ए सोर्स ऑफ क्लोरीन. क्लोरीनचा मोठा सोर्स म्हणून सुद्धा हे वापरलं जातं, कारण 4 क्लोरीनचे ॲटम्स आहेत. शिवाय या सगळ्यांच्यासाठी ऑइल्स, फॅट्स, रेझिन्ससाठी हे सॉल्व्हंट म्हणून पण वापरलं जातं. इट इज युज्ड ॲज ए क्लिनिंग एजंट. क्लिनिंग एजंट म्हणून पण वापरतात. हायली टॉक्सिक टू लिव्हर. लिव्हरसाठी ते टॉक्सिक आहे. एक्सपोजर टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CCl4 कॅन अफेक्ट अगेन CNS, दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टम. जास्त काळ याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं तर इथं सुद्धा CNS वरती परिणाम होतो. सस्पेक्टेड टू कार्सिनोजेनिक. याच्या जर जास्त कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही जर राहिला तर कॅन्सर कॉझिंग आहे, कॅन्सर होऊ शकतो. प्रोलॉंग्ड एक्सपोजर मे कॉज डेथ. जास्त काळ ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर तुम्ही राहिलात तर डेथ पण होऊ शकते. आयोडोफॉर्म नेक्स्ट आहे आयोडोफॉर्म ऑर ट्राय आयोडोमिथेन CHI3. मागाचं होतं क्लोरोफॉर्म, सो ह्याला आयोडोफॉर्म असं म्हणतात. इट इज ए येलो क्रिस्टलाइन सबस्टन्स विथ डिसएग्रीएबल स्मेल. घाणेरडा वास आहे त्याला. कॉजेस इरिटेशन टू स्किन अँड आईज. म्हणजे जळजळ होते स्किन आणि आईजची जर यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर. कॉज रेस्पायरेटरी इरिटेशन. छातीमध्ये पण जळजळ होते, श्वासोश्वासाला त्रास होतो. ऑर ब्रेदिंग डिफिकल्टी. तेच श्वास घेणे, बाहेर टाकण्याला डिफिकल्टी होते. डिझिनेस, नॉसिया, डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम, व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस, एवढे सगळे याच्यातून प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. युज्ड इन मेडिसिन ॲज अ हिलिंग एजंट. जखम बरी करण्यासाठी हे वापरलं जातं. हिलिंग एजंट म्हणजे जखम बरी करणारं. अँड अँटीसेप्टिक इन ड्रेसिंग ऑफ वुंड्स. म्हणजे एखाद्या जखमेमध्ये कुठल्याही प्रकारे सेप्टिक होऊ नये याच्यासाठी हे अँटीसेप्टिक म्हणून त्या जखमांच्या ड्रेसिंगमध्ये याचा वापर होतो. याच्या पुढचे कंपाऊंड्स आहेत फ्रेऑन्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन अँड फ्लोरीन, दॅट इज क्लोरोफ्लोरोकार्बन्स, CFCs असं त्याला म्हटलेलं आहे. आर कॉमनली युज्ड ॲज अ रेफ्रिजरंट्स. कुलिंग गॅस म्हणून यांचा वापर होतो. नाव लक्षात ठेवा. मोस्ट कॉमन रिप्रेझेंटेटिव्ह इज अ डायफ्लोरोमिथेन. यालाच फ्रेऑन 12 असं म्हणतात. अदर्स आर डायफ्लोरोमिथेन, डायफ्लोरोमिथेन असं पण पाहिजे. दिलेला आहे डायफ्लोरोमिथेनला फ्रेऑन 12, क्लोरोडायफ्लोरोमिथेनला R22, ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन म्हणजे R11. दीज आर युज्ड ॲज अ रेफ्रिजरंट्स इन फ्रीज अँड एअर कंडिशनिंग. याच्यामधला कूलिंग गॅस म्हणून फ्रीज आणि एअर कंडिशनिंग मध्ये ते वापरलं जातं. प्रोपेलंट्स इन एरोसोल
अँड सॉल्व्हंट्स. प्रोपेलंट म्हणून पण वापर होतो एरोसोल आणि सॉल्व्हंट्स मध्ये. इट इज युज्ड ॲज अ ब्लोईंग एजंट इन मेकिंग फोम्स अँड पॅकिंग मटेरियल. फोम तयार करण्यासाठी पॅकिंग मटेरियल मध्ये त्याला ब्लोईंग एजंट म्हणून वापरलं जातं. CFCs are responsible for ozone depletion of ozone in stratosphere. हे जे काही फ्रेयॉन्स म्हणून जे आहेत ते काय करतात, ओझोन लेअर वरती डायरेक्ट अटॅक करतात. त्यामुळे यांचा वापर ते लक्षात आलं की हे ओझोन वरती अटॅक करतायत, ओझोन लेअरला त्याचं थिकनेस कमी करतायत. हे असं लक्षात आल्यानंतर मग मात्र यांना रिप्लेस करून टाकलं. हे गॅसेस एअर कंडिशनर मध्ये, फ्रीज मध्ये, रेफ्रिजरेटर्स मध्ये वापरायचे बंद केले. रेग्युलर लार्ज इनहेलेशन ऑफ फ्रेयॉन्स रिझल्ट इन ब्रीदिंग प्रॉब्लेम्स. तर जास्त काळ याच्या संपर्कात तुम्ही राहिला, त्याचं जास्त इनहेलेशन म्हणजे जर जास्त ते नाकावाटे जर शरीरामध्ये जर गेलं तर ब्रीदिंग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ऑर्गन डॅमेज होतात, लॉस ऑफ कॉन्शियसनेस. मनुष्य जास्त काळ काय म्हणूया आपण शुद्धीत राहू शकत नाही. त्याचा परिणाम परत CNS वरती व्हायला लागतो. मग त्यांनी पुढे आणखीन एक प्रोसेस दिलेली आहे बघा. हाऊ डू CFC क्लोरोफ्लोरोकार्बन दे डिस्ट्रॉय, तर DE पाहिजे बरं, डिस्ट्रॉय द ओझोन लेअर इन ऍटमॉस्फिअर. ओझोन लेअरला हे CFC कसं डिस्ट्रॉय करतं? व्हेन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन स्ट्राइक्स CFC molecules in upper atmosphere, the carbon chlorine bond breaks. ज्या वेळेला हे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन या CFCच्या मॉलिक्युल्स वरती जे अप्पर ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट असतात त्यांच्यावरती अटॅक करतं, त्यावेळेला काय होतं, हे कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक होतो. CFCl3 आहे, म्हणजेच ही काय परिस्थिती आहे याची, एक फ्लोरीन बरोबर बॉन्ड आहे तर 3 कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे, त्यातला एक बॉन्ड ब्रेक होतो, त्याचं कन्व्हर्शन CFCl2 मध्ये होतं, क्लोरीन बाहेर पडतं. धिस रिएक्टिव्ह क्लोरीन ॲटम डिकम्पोजेस ओझोन इनटू ऑक्सिजन मॉलिक्यूल. हा जो क्लोरीन बाहेर पडतो तो हायली रिएक्टिव्ह असतो, तो ओझोन वरती अटॅक करतो, O3 वरती, आणि त्याचं कन्व्हर्शन ऑक्सिजन मध्ये होतं, ClO मध्ये. हा ClO आणि अजून एक ऑक्सिजन असं कंबाईन होऊन त्याच्यापासून ऑक्सिजन आणि क्लोरीन हे सेपरेट व्हायला लागतं. म्हणजे तुम्हाला पाहिजे होतं कोण तिथं, ओझोन. ओझोनचं कन्व्हर्शन कशामध्ये व्हायला लागतं, O2 मध्ये व्हायला. 1 atom of chlorine can destroy up to, बघा हे किती आहेत, 1 lakh ओझोन मॉलिक्युल्स आहेत. एक क्लोरीनचा ऍटम 1 लाख ओझोन मॉलिक्युल्सना डिस्ट्रॉय करू शकतो. म्हणजे त्याची ताकद किती आहे बघा. त्याच्या पुढचा पॉइंट आहे डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो. हे सगळं पाठांतरच काम आहे, सगळं लक्षात ठेवा. टप्प्याटप्प्यानं हळूहळू हळूहळू एक 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 पाठ करत जावं, पण करावं लागेल, त्याला काही पर्याय नाहीये. त्याचं नाव बघा, DDT, डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. कलरलेस, टेस्टलेस, ओडरलेस क्रिस्टलाइन कंपाऊंड. त्याला कलर नाही, टेस्ट नाही, ओडर नाही. इट हॅज इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी, म्हणजे ते इन्सेक्ट्सना किल करू शकतं. किल्स इन्सेक्ट्स सच ॲज हाऊस फ्लाईज, म्हणजे घरामध्ये ज्या माशा असतात त्या, मॉस्किटोज, डास, बॉडी लाईस, उवा वगैरे त्या पद्धतीचे, किंवा गोचिड, बघा ऐकून माहिती आहे, त्या प्रकारच्या प्राण्यांवरती हे इफेक्टिव्ह आहे. इट वॉज युज्ड फॉर कंट्रोलिंग मलेरिया अँड टायफस. एकेकाळी मलेरिया आणि टायफस साठी त्याला थांबवण्यासाठी, त्याला कंट्रोल करण्यासाठी याचा वापर होत होता, पण आता त्याच्यावरती पूर्णपणे बॅन केलेलं आहे. एक्सपोजर टू हाय डोसेस ऑफ DDT मे कॉज वॉमिटिंग, ट्रेमर्स और शेकिनेस. जास्त प्रमाणात जर DDTच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आलं तर वॉमिटिंग होतं, म्हणजे उलट्या व्हायला लागतात. ट्रेमर्स और शेकिनेस म्हणजे एक हात पाय वाकडे होतात किंवा ते थरथर कापायला लागतात. लॅबोरेटरी ॲनिमल स्टडीज शोड ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ DDT ऑन लिव्हर अँड रिप्रोडक्शन.
या डीडीटीचा परिणाम लिव्हरवरती होतो, शिवाय रिप्रोडक्शन वरती होतो. म्हणजे माणसाची रिप्रोडक्शन कपॅसिटी जी आहे ती कमी होते. डीडीटी इज ए परसिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट. परसिस्टंट म्हणजे निसर्गात राहणार, ते नष्ट होत नाही, म्हणून त्याला परसिस्टंट म्हटले. ऑर्गॅनिक आहे आणि पोल्युटंट आहे म्हणजे प्रदूषण करणार आहे. रेडिली ऍब्सॉर्ब्ड इन सॉइल्स, जमिनीमध्ये चटकन ऍब्सॉर्ब होत. अँड टेन्स टू ॲक्युमुलेट इन द इकोसिस्टम, आणि संपूर्ण पर्यावरणामध्ये ते कायमचं ॲक्युमुलेट होऊन राहतं, साठून राहतं, ते नष्ट होत नाही. When dissolved in oil or other lipid, it is readily absorbed by the skin. ज्यावेळेला ते ऑइल किंवा लिपिड मध्ये डिझॉल्व्ह होतं त्यावेळेला ते स्किन काय करते, त्याला चटकन ऍब्सॉर्ब करतं. इट इज अ रेझिस्टंट टू मेटाबॉलिझम, आणि ते काय करतं, आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस घडतात, ज्याला मेटाबॉलिझम, चयापचय असं शुद्ध मराठीमध्ये म्हणतात, त्याला ते रेझिस्ट करतं, म्हणजे त्या प्रोसेसेस थांबवतं. इट ॲक्युमुलेट्स इन फॅटी टिश्यू, शरीरातले जे फॅटी टिश्यूज आहेत, फॅट्स आहेत, त्याच्यामध्ये ते साठून राहतात. देअर इज ए बॅन ऑन यूज ऑफ डीडीटी ड्यू टू ऑल दीज ऍडव्हर्स इफेक्ट्स. या सगळ्या दुष्परिणामांमुळे त्याच्यावरती बॅन केलेलं आहे. पॉल मुलर वॉज अवॉर्डेड नोबेल प्राइज इन मेडिसिन अँड फिजिओलॉजी इन 1948 फॉर डिस्कव्हरी ऑफ डीडीटी. याचा शोध लावलेला हा जो सायंटिस्ट आहे याला नोबेल प्राइज मिळालेलं आहे. त्या डीडीटीचं जे स्ट्रक्चर आहे ते तेवढं बघून ठेवा. ह्या दोन बेन्झिन रिंग आहेत, 1 नंबर 2 नंबर, इकडं क्लोरीन जोडलेलं आहे. बरोबर त्याच्या अपोजिट साईडला एकत्र करून इथे एक कार्बन आहे या सेंटरला, त्याच्यानंतर पुढे 3 क्लोरीन आहेत. त्यामुळे हे कशा पद्धतीनं आहे, इथे एक कार्बन आहे, इथं पुढे एक कार्बन आहे. स्ट्रक्चर जर पूर्ण जर पाहिजे असेल, हे लक्षात येत नाही इथले. हे जे 2 कार्बन आहेत ते समजत नाहीत नीट. या साईड, आणि मग इकडल्या बाजूला काय आहेत, इकडच्या बाजूला या अशा बेन्झीन रिंग आहेत, इकडं क्लोरीन, असं सेम स्ट्रक्चर इकडं पण काढायचं. त्यामुळे हे स्ट्रक्चर असं काढून बघा आणि असंच काढा शक्यतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की नेमकं त्याच्यामध्ये काय आहे ते.